सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लहूजी, जय सेवालाल, राम राम, राधे राधे, सत श्री अकाल, वालेकुम सलाम, नमस्कार. तर प्रथमतः मी सर्वच महापुरुषांना व महामानवांना वंदन करतो, अभिवादन करतो. मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हा उपाध्यक्ष व दैनिक अधिकारनामा पत्रकार, युवा पत्रकार संघाचा उदगीर तालुका अध्यक्ष उत्तम फड. तर व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला वाटेल की हा काही कमेंटसाठी लाईकसाठी नाही आहे. तो लाईक कमेंट तुम्ही ज्या बाया अर्धनग्न दाखवतात, ज्या बाया नखरे दाखवतात, जे काही हास्य दाखवतात त्यांना कमेंट करा. पण हा जो व्हिडिओ आहे तो कृपा करून शेवटपर्यंत पहा. तर एक माझं वैयक्तिक मत आहे आणि हा व्हिडिओ माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील आणि पूर्ण देशातील लोकांसाठी काढलेला आहे आणि माझं मी वैयक्तिक मत मांडतोय. तर मित्रांनो, हा नवीन वर्ष आहे, आपल्या हिंदू लोकांचा जो नवीन वर्ष आहे तो गुढीपाडव्याला चालू होते. ही जे 1 जानेवारी आहे ना, तो इंग्रजी वर्ष आहे. इंग्रजांनी छाप टाकून गेली, ते आणखीन आपल्या डोक्यातून पण निघत नाही. आपण तेच साजरं करतोय आणि जे साजरं करतात, जे मानतात त्यांना पण नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर नवीन वर्षामध्ये आपल्याला जर काही संकल्प करायचा असेल तर एखादी रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तर त्याला दवाखान्यात पोहोचावा. काही आपल्या जीवनामध्ये आपण आलोत तरी प्रत्येकानं 10 तरी झाडे लावावीत. प्राणीमात्रावर दया करावी, शेतकऱ्याचा सन्मान करावा, चांगले अन्न खा, सकस अन्न खा, शरीर निरोगी ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, मोठ्याशी आदराने बोला, लहानाशी प्रेमाने बोला, कुणाला प्रेमामध्ये धोका देऊ नका आणि मुलींनी आणि मुलांनी पळून जाऊ नका. आईवडिलांचा सांभाळ करा, कुठे चोरी करू नका, लबाड बोलू नका, कुणाला फसवू नका, कुणाचे पैसे दिलेले बुडवू नका, कोणावर वाईट नजर ठेवू नका. आणि तुम्हाला एक प्रश्न करतोय, एक नाही बरेच प्रश्न करतोय मी तुम्हाला विचारायचे मला की दिवसातून 3 वेळेस अन्न देणारा शेतकरी कृषीप्रधान देशामध्ये आत्महत्या करतो. आत्महत्येची वेळ येते शेतकऱ्यावर. सीमेवर रक्षण करताना जवान मरतो. छोट्याशा कामासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. हजारो लाखोचा पगार असून सुद्धा ते पैसे घेतात. आपल्या देशातली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. 3-4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार होतो. दिवसा ढवळ्या आपल्या भावाला रस्त्यात भोगसून मारलं जाते. आपण म्हणतो सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे फक्त कागदावर आणि प्रार्थनेचंच राहतं. जातीमध्ये विष पेरलं जातं. खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं का दुसऱ्याची प्रगती बघवत नाही, किंवा दुसऱ्या समाजाची प्रगती बघवत नाही. ॲक्सिडेंट झाला रस्त्यामध्ये, कुठेही रोडवर, तर आपण फक्त व्हिडिओ काढतो, व्हिडिओ बनवतो, पण त्याची मदत नाही करत आपल्या देशात. मित्रांनो, कंत्राटदाराकडून कामे बोगस केली जातात. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जाते. मित्रांनो, बारमध्ये पैसे उडवले जातात. मटके जुगार खेळले जातात. मटके जुगार खुल्ले चालतात.
दारूचे अड्डे खुले चालतात, पण अनाथ आश्रमाचे विद्यार्थी उपाशी मरतात. त्याला कुणी सहकार्य करत नाही. सत्कार्याला पैसे देताना 10 वेळेस विचार करतात, पण नगदीने दारू पिऊन येतात. देवदर्शनाला पण पैसा लागतो, काम करणाऱ्यांना मार खावा लागतो, बोलणे खावे लागते. कुठे ड्रायव्हरला बोलले जाते, तर कागदोपत्राच्या नावावर गाडीवाल्याकडून, वाहनवाल्याकडून, वाहनधारकाकडून दंड वसूल केला जातो. तर मित्रांनो, निवडून येण्यासाठी नेता पैसे देतो आणि आपणही ते खुशीने घेतो की नाही? तर मित्रांनो, हा का लोकशाहीचा खून नाही? हा लोकशाहीचा खून नाही आहे का? ज्या कलमामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, तो आपण बजावतो का? पैसे देऊन विकतो आपण का? तुम्हाला हा प्रश्न विचारतो मी, का हा लोकशाहीचा खून नाही? लोकशाहीच्या मार्गाने आपण चालतो? तर मित्रांनो, आता हा लांबत चाललेला व्हिडिओ मी इथं थांबवतो. तर यावर सर्वांनी विचार करावा आणि काही गोष्टी कृतीत आणता येतील तर आणाव्यात. आणि जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.